मराठी इंडस्ट्रीत म्हणा किंवा या चित्रपट सृष्टीमध्ये कोणी कोणाशी खास नातं जवळचं झालं का? म्हणजे कुठला चांगला मित्र, मैत्रीण असं काही झालं का? की जी चांगली वाटली माणसं? अशी झाली. आमचा कॅमेरामन आहे वीर धवल पाटील. म्हणजे तो मला 2012ला जागरण डॉक्टर अमोल कोल्हेंचा आम्ही बारामतीत सिनेमा करत होतो. त्यावेळेस तो असोसिएट म्हणजे असं कॅमेरामन होता. तेव्हापासून त्याची माझी मैत्री. म्हणजे काम तर आम्ही करतो, पण एकमेकांना जे काही खरं सांगणं असतं ते करतो. किंवा आमचा सचिन नागरे म्हणून एक माझा मित्र आहे जवळचा. म्हणजे आम्ही कामं केलेली आहेत. पुण्यात राहिलोय किंवा सचिन, मी आणि आमचा वीर धवल पाटील आम्ही मुंबईत राहिलेलो आहे. आणि आम्ही एकमेकांना विचार आमचे शेअर करतो. चांगलं असतं ते वाईट असतं. म्हणजे आरसा जो म्हणतो ना आरसा, तो मनाचा आरसा ती दोघं असतात, की बाबा काय आम्ही खरं खरं बोलतो. उगाच वर छान वाटावं किंवा असं नाही. म्हणजे अशी मैत्री आहेत. बरीच लोक अशी चांगली आहेत. जसं राजेश कोलन म्हणलं आमचा चांगला मित्र आहे. म्हणजे कामाने तर आहेच, पण एक मित्र म्हणून पण माणसं जवळ पाहिजेत. बरेच पत्रकार माझे चांगले मित्र आहेत. आमचा एक विजयकुमार हरिचंद्र म्हणून जेजुरीचा मित्र आहे. हा, तर किंवा असे पत्रकार असतील, काही लेखक असतील किंवा असे बरेचसे निर्माते किंवा फिल्म जरी होऊन गेला तरी त्यांचे संबंध आमचे शेवटपर्यंत आहेत. बाळकृष्ण शिंदे म्हणून आम्ही जो आपला पुन्हा गोंधळ पुन्हा मुद्राचे डिरेक्टर होते, ते पहिले असोसिएट डिरेक्टर म्हणून सासवडला आले. त्याने 1-2-3 आम्ही फिल्म असोसिएट केल्या, पण तो डिरेक्टर म्हणून जेव्हा आले तेव्हा पुन्हा गोंधळ केला. मग ते कलाकार म्हणून त्यांनी बरेच सिनेमात काम केलं. पण ती मैत्री जी असते ना, एक बॉन्डिंग असतं ते कायम आहे. म्हणजे कधीतरी आम्ही नेहमी नाही फोन केला, पण कधीतरी जसं राजू सावंत आपले डिरेक्टर आहेत, त्यांच्यावर काम करायला मला नेहमी छान वाटतं. म्हणजे मी जेव्हा 15-16 वर्षाचा होतो तेव्हा ते सासवडला त्या फिल्म करायला यायचे. मोरया गोसावी सिरियल करत होते सासवडला. आधी त्यांचं जी सिनेमा, जी मराठी असेल किंवा इतर याच्यामध्ये भरपूर काम चालले. मध्ये आम्ही लक्ष्मी निवास आणि पारोचा महासंगम शूट केला होता. त्यावेळेस मला छान वाटलं, की म्हणजे मी तेव्हा तो फील करत होतो, की मी तोच आहे 22 वर्षाचा. आणि मी त्यांना तेच सांगायचो, की सर मी तोच आहे बरं का, संदीप इनामके. मी मोठा बिठा काही नाहीये, तुमच्यासोबत तोच आहे. त्यांनाही छान वाटायचं, अरे तूच आहे आणि चांगलं आहे, आपण चांगलं काम करू. म्हणजे खूप आनंद वाटला मला ते काम करायला. मागच्या एपिसोडमध्ये आपलं जे बोलणं झालं त्याप्रमाणे त्याची जाहिरात तुझ्याकडनं उत्तम झालेली होती. झाली नक्की नक्की. मी बघितली स्वतः म्हणून मी म्हटलं. तर ते मला खूप मनाला भावलं, छान वाटलं.